ज्ञानेश्वरी पठण अध्याय 8 ओव्या 81 ते 100 श्लोक 8 ते 11। अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परमं पुरुषं दिव्यं याति पार्थानुचिन्तयन्। येनेची अभ्यासेची योगो चित्तासी करी पात सांगू आगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी तेवी सद्भ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावे मग शरीर राहो अथवा जाओ जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते गेले की आहे पै सरितेचे नियोगे सिंधू जळा मिनले भोगे ते काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येती नाते समुद्रची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जहाले जेत यातायात निमाले घनानंद जे कविं पुराणो मनुष्यासितार मनोरणीयासि मनुस्मरेद्य सर्वस्य धातार मच्चिन्त्य रूपम् आदित्यवर्णन तमस परस्थात जयाचे आकार विण असणे जया जन्मना निमाणे जे आगवेची आगवेपणे देखत असे जे गगनाहुनी जुने जे परमाणुहुनी साने जयाचे नि सन्निधाने विश्वचळे जे सर्व ते ययाविये विश्व सर्व जेणे जिये हे तू जया बिहे चिंत्य जे देखे ओळंबा इंगळू न चळे चरे तेजी तिमिरन शिरे ते देहाचे अंधारे चर्मचक्षुषी सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियासी अस्तमानाचे जयासी आडनाव नाही प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवर मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषमुपैति दिव्यं तया अव्यंगवाणेया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते दस्थिरावलेनी चित्ते जाणोनी स्मरे बाहेरी पद्मासन रचोनी उत्तराभिमुख बैसोनी
जीवी सुख सुनी क्रमयोगाचे आतु मानलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेली योगे मध्यमा मध्यमार्गे अग्निस्थानोनी निगे ब्रह्मरंधरा तेत अचेत चित्ताचा सांगा तू आहाच वानादिसे मांडतो जेत प्राणो गगनातू संचरेका परिमनाचे नि स्थैर्य धैर्यला भक्तीची या भाव भरला योग बळे आवरला सज्ज होऊनी तो जडा जडा ते विरवितो भ्रुलता माझी संचरतू जैसा घंटानाद लयस्तू घंटेशीच होय का घटा झाकलिया घटीचा दिवा नेने जे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म दया परमपुरुषायसे नाम माझे निजधाम होऊन ठाके यदक्षरं वेदविदो वदन्ति विश्यन्ति यदतयो वितरागा यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चर्यन्ति तत्ते पदं संग्रहेण प्रवक्षे सकळा जाणणे याची लाणी ते जाणीवेची जे खाणी तया ज्ञानी याची आयणी जया ते अक्षरू म्हणिपे रामकृष्ण हरी।